मित्रांनो, लोन घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिबिल स्कोर असतो आणि तो सिबिल स्कोर कसा जनरेट करायचा त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। फर्स्ट टाइम सिबिल स्कोर कसा एनेबल करायचा, त्याला कसं ऑन करायचं त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये ए टू झेड स्वरूपात मी तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये पहिल्यांदा सिबिल स्कोर ऑन करण्यासाठी 5 पर्याय आहेत, त्याविषयीचे पर्याय नक्की कोणते आहेत, कोणते पॉइंट आहेत तेच आता आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, यामध्ये सर्वात पहिल्यांदा सिबिल स्कोर ऑन करण्यासाठी पहिल्यांदा जनरेट करण्यासाठी EMI वर खरेदी करणं। बघा मित्रांनो, तुम्ही जर फोन घ्यायचा विचार करत असाल, टीव्ही किंवा AC असं काही तुम्हाला घ्यायचं असेल तर ते तुम्ही Amazon, फ्लिपकार्टहून EMI वर घ्या। कारण जर तुम्ही EMI वर घेतलं आणि त्याचे हप्ते जर आपण वेळेवर भरले तर त्या ठिकाणी आपला जो काही सिबिल स्कोर आहे तो या ठिकाणी जनरेट होणार आहे। त्याचबरोबर यामध्ये दुसरा पर्याय आहे BNPL चा वापर करणं। BNPL म्हणजे बाय नाव पे लेटर। Amazon, फ्लिपकार्टहून तुम्ही जर कोणते प्रोडक्ट घेत असाल तर त्या ठिकाणी जर तुम्ही BNPL बाय नाव पे लेटरचा पर्याय जर वापरला तर अशा परिस्थितीत देखील तुमचा जो काही सिबिल स्कोर आहे तो जनरेट होतो। पण यामध्ये एकच अट आहे, ते म्हणजे पेमेंट वेळेवर करणं। जर तुम्ही बाय नाव पे लेटरच्या माध्यमातून एखादं प्रोडक्ट घेतलं आणि त्याचं पेमेंट वेळेवर केलं तर त्या ठिकाणी तुमचा जो काही सिबिल स्कोर आहे तो पहिल्यांदा जनरेट होऊन जातो। त्याचबरोबर यामध्ये तिसरा पर्याय आहे सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड घेणं। बघा मित्रांनो, तुम्ही जर FDच्या अगेन्स्ट एखादं क्रेडिट कार्ड घेतलं तरी देखील तुमचा जो काही सिबिल स्कोर आहे तो जनरेट होतो। या ठिकाणी बघा, FDच्या अगेन्स्ट या ठिकाणी तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे। यामध्ये बेस्ट म्हटलं तर वन कार्डचं क्रेडिट कार्ड आहे। त्यामध्ये तुम्हाला फक्त 5000ची FD बनवायची आहे आणि त्या 5000च्या FDच्या अगेन्स्ट तुम्हाला या ठिकाणी क्रेडिट कार्ड हे वन कार्डद्वारे भेटणार आहे। त्यासोबतच IDFC बँकेचं वाव क्रेडिट कार्ड हे देखील आहे, ते देखील सिक्युअर्ड क्रेडिट कार्ड आहे। ते तुम्हाला 5000च्या FDच्या अगेन्स्ट भेटणार आहे। या ठिकाणी तुम्हाला दुहेरी फायदा होणार आहे। यामध्ये तुम्हाला FD वर इंटरेस्ट रेट 1000 भेटणारच आहे, सोबतच 5000च्या लिमिटचं क्रेडिट कार्ड हे देखील वापरायला भेटणार आहे आणि यामुळे तुमचा जो काही क्रेडिट स्कोर आहे तो देखील जनरेट होण्यासाठी ठिकाणी मदतही भेटणार आहे। आता यामध्ये चौथा पर्याय आहे प्री अप्रूव्ड क्रेडिट कार्ड। बघा मित्रांनो, तुमचं जर बँक अकाउंट प्रायव्हेट बँकेत असेल आणि बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन हे होत असतील, बॅलन्स पण खूप असेल तर बँकेच्या माध्यमातून तुम्हाला प्री अप्रूव्ड क्रेडिट कार्डची जी काही ऑफर आहे ती दिली जाते। त्या ठिकाणी तुम्हाला एक कॉल येतो, त्या कॉलमध्ये तुम्हाला प्री अप्रूव्ड क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे का हे विचारलं जातं। जर तुमचा बँकेमध्ये व्यवहार चांगला असेल, ट्रान्झॅक्शन जास्त होत असतील तरच तुम्हाला ऑफर भेटणार आहे। ऑफर भेटली की तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे। क्रेडिट कार्ड घेतलं की मग तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे आणि त्यावर जे काही पेमेंट आहे ते वेळेवर करायचे आहेत। वेळेवर तुम्ही जर क्रेडिट कार्डचं पेमेंट केलं तर त्या ठिकाणी तुमचा जो काही सिबिल स्कोर आहे तो देखील जनरेट होतो। आता यामध्ये 5वा आणि शेवटचा पर्याय आहे सिक्युअर्ड लोन घेणं। बघा मित्रांनो, तुम्ही बँकेमधून किंवा इतर ठिकाणी कुठून पण सिक्युअर्ड लोन घेऊ शकता। सिक्युअर्ड लोन म्हणजे काय बघा, प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट लोन घेणं किंवा गोल्ड लोन घेणं, सोनं तारण कर्ज, हे असे जे कर्ज असतात ते सिक्युअर्ड कर्ज असतात। या प्रकारचं तुम्ही जर लोन घेतलं आणि त्याचे पेमेंट जर वेळेवर केलं तर त्यामुळे तुमची जी काही क्रेडिट हिस्ट्री आहे ती तयार होते आणि त्यावर तुमचा जो काही सिबिल स्कोर आहे तो जनरेट होतो। या ठिकाणी जर इमर्जन्सी असेल तरच हा पर्याय वापरा, नाहीतर अगोदर जे काही मी 4 पर्याय सांगितले होते त्यापैकी कोणताही पर्याय वापरून तुम्ही तुमचा जो काही सिबिल स्कोर आहे तो जनरेट हा करू शकता। हे सर्व 5ही पर्याय आहेत। या 5ही पर्यायाच्या माध्यमातून तुमचा जो काही सिबिल स्कोर आहे तो जनरेट होण्यासाठी मोठी तुम्हाला मदतही होणार आहे। यामध्ये एकच म्हणजे तुम्ही जर पेमेंट वेळेवर केलं तर तुमचा जो काही सिबिल स्कोर आहे तो जनरेट होतो आणि तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीमध्ये एक प्रकारची एंट्री जाते आणि ती एंट्री जर चांगली असेल तर तुमचा जो काही सिबिल स्कोर आहे तो जनरेट पण होतो आणि वाढतो पण। एकदा का तुमचा सिबिल स्कोर 750 प्लस झाला की नंतर जर तुम्हाला कोणतं मोठं काम करायचं असेल, म्हणजे गाडी घ्यायची असेल, कार घ्यायची असेल किंवा एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल, जमीन, प्लॉट वगैरे काही घ्यायचं असेल तर तुमचं लोन हे लगेच अप्रूव्ह होईल। थोडक्यात बघा, अशा प्रकारे तुम्ही या 5 प्रकार तुमचा जो काही सिबिल स्कोर आहे तो पहिल्यांदा जनरेट हा करू शकता। महत्त्वाची अशी माहिती होती। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सोबतच अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।